नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्ग आणि वर्गमूळ हे पुढचं प्रकरण आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. त्यातलं हे पहिलं लेक्चर आपण पाहणार आहे. सुरुवात करूया बेसिक कन्सेप्टपासून. वर्ग म्हणजे काय? वर्ग म्हणजे काय? कोणत्याही संख्येने त्या संख्येला गुणणे म्हणजे काय होतं? त्या संख्येचा वर्ग होतो. बरोबर आहे. म्हणजे समजा 9ने 9ला गुणलं किती आलं? 81. 5ने 5ला गुणलं किती आलं? 25. आता काय होतं, अशा छोट्या छोट्या संख्या आपण 1 ते 30 पर्यंतचे वर्ग जवळपास सगळ्यांनी पाठ करूनच ठेवले. स्पर्धा परीक्षामध्ये जर आपण उतरतोय तर बेसिक जी काही शिदोरी लागते त्या बेसिक शिदोरीपैकी एक म्हणजे आपण 1 ते 30 पर्यंतचे वर्ग किंवा ॲटलिस्ट 1 ते 20 पर्यंतचे वर्ग तरी पाठ करून ठेवलेले असतात, म्हणजे असतात प्रत्येकाने, बरोबर. पण मोठ्या मोठ्या संख्यांचे जर जेव्हा वर्ग काढायची वेळ येते आणि पेपरमध्ये होतं बरं का, असं एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला 9998चा वर्ग काढा असा पण प्रश्न विचारला जातो. कधी कधी फिरून थोडीशी हुक्की म्हटलं तर प्रश्न असा पण विचारला जातो की 0.00737चा वर्ग काढा. बरोबर आहे. म्हणजे प्रश्न जर आपण असं रेग्युलर वेमध्ये जर सोडवले तर वेळ लागणार आहे, होणारच ना. 737 गुणिले 737 असं जर तुम्ही करायला गेले तर उत्तर काय येणारच आहे, बरोबर. 9998 गुणिले 9998 असं जर तुम्ही करायला गेले तर ह्याचंसुद्धा उत्तर काय आहे? येणार आहे, बरोबर. पण याला काय लागणार आहे? वेळ लागणार आहे. आणि एक्झाममध्ये काय आपल्याला टाईम बाउंड असते, बरोबर. टाईम बाउंड असते, त्याच्यामुळे आपल्याला वेळेत गणितं सोडवणं, वेळेत एक्झाम्पल सोडवणं काय मस्ट आहे. सो सुरुवात करूया आपण. अशा काही ट्रिक्स पाहूया. भरपूर साऱ्या ट्रिक्स आहेत, त्यातल्या मी 3 ते 4 ट्रिक्स या व्हिडिओजमध्ये ॲड केल्यात. 3 ते 4 ट्रिक्स अशा की कमीत कमी ट्रिक्स परंतु त्या सगळ्या गणितांना, मॅक्झिमम गणितांना फिट बसल्या पाहिजेत. याच्यासाठी मी सिलेक्ट केल्यात काही ट्रिक्स. तर सुरुवात करूया आपण पहिल्या ट्रिकपासून. एकक स्थानी 5 असल्यास वर्ग करण्याची पद्धत. कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी जर 5 आला तर तिचा वर्ग कसा करायचा ह्याची पद्धत सिंपल आहे. काय दिले इथं आता? 45चा वर्ग. ठीक आहे, 45चा वर्ग. एकक स्थानी काय आहे? 5. सरळ सरळ काय करा, 5चा वर्ग 25 लिहून घ्या. जे एकक स्थान आणि दशक स्थान लोकेट झालं. 5चा वर्ग काय लिहून घ्या? 25 लिहून घ्या. आता पुढची स्टेप. पुढच्या स्टेपला काय करायचं आहे? राहिलेली संख्या, मग ती 1 अंकी असू द्या, 2 अंकी असू द्या, बरोबर आहे. इथं काय राहिलं आहे? 4 राहिलं आहे फक्त. ते 4 गुणुले त्याच्या पुढची संख्या. 4 गुणिले काय करा? त्याच्या पुढची संख्या. 4 पंचे 20. 20 मांडून द्या इथं. किती आलं उत्तर आपलं? 45चा वर्ग बरोबर 2025. क्लिअर आहे? आलं लक्षात? काय केलं? पहिल्यांदा काय केलं आपण? ह्या 5चा वर्ग 25 मांडून घेतला. ओके. त्याच्यानंतर 5च्या व्यतिरिक्त राहिलेली जी काही संख्या आहे, 1 अंकी असू द्या, 2 अंकी असू द्या, 3 अंकी, जे काय राहिले ती संख्या गुणुले त्याच्या पुढची संख्या. किती आहे? 4. 4च्या पुढची संख्या 5. 4 पंचे किती? 20. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 2025 म्हणजेच 2025. क्लिअर आहे? सेम गणित, सेम टाईप. 65चा वर्ग. ट्राय करा. 65चा वर्ग कसं करणार? एकक स्थानी आला आहे 5. 5चा वर्ग किती असणार? 25. बरोबर. 5चा वर्ग काय करा? मांडून घ्या 25. त्याच्यानंतर काय करा? ठीक आहे, समजण्यासाठी असं लिहितो. 5चा वर्ग 25. त्याच्यानंतर काय करा? राहिलेली संख्या 6. 6च्या पुढचा अंक, 6च्या पुढची संख्या 7. 27 42. क्लिअर आहे? सोपं आहे. किती आलं उत्तर आपलं? 65चा वर्ग बरोबर 4225. तिसरं गणित पाहू आपण, सेम टाईप. 95चा वर्ग. 95चा वर्ग काय करा? 5चा वर्ग 25 लिहून घ्या. ओके. 9. 5चा वर्ग लिहिला 25. 9. 9च्या पुढची संख्या 10. 9 गुणिले 10, दोघांचा गुणाकार करा. किती आलं? 90. क्लिअर आहे? म्हणजे किती आला? 95चा वर्ग किती आला आपला? 9025. सोपं आहे मित्रांनो. आत्ता चालतं एक आणखी एक गोष्ट सांगून जातो की 25, ठीक आहे, तुम्ही एकक स्थानी ऑब्झर्व करताल. आपण पहिलं सोडवलं 45चा वर्ग किती आला? 2025. बरोबर. 95चा वर्ग इथं आपण काढला आहे. किती आला आपला? 9025. बरोबर आहे. आपण त्याच्या अगोदर 65चा वर्ग काढला. किती आला? 4225. म्हणजे 5च्या वर्गाच्या एकक स्थानी 25 25 25च येत आहे. बरोबर. का? कारण इथं 5चा वर्ग 25 आपण सुरुवातच इथून करतोय. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं दोन लॉजिक इथं असे पण की
पूर्णवर्ग संख्या, कोणतीही पूर्णवर्ग संख्या तिच्या एकक स्थानी फक्त 5 असला ना तर ती पूर्णवर्ग संख्या असणार नाही. एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून 25 जर असले तर ती पूर्णवर्ग संख्या असू शकते. जस्ट फक्त साईडला एक ट्रिक नाही म्हणू शकत आपण, एक इन्फॉर्मेटिव्ह पार्ट म्हणून साईडला राहू द्या. हे कुठं ना कुठं आपल्या गणितात उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, एक कन्सेप्ट पार्ट म्हणून साईडला राहू द्या. कुठल्याही पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 असत नाही. जर एकक आणि दशक स्थानी मिळून 25 जर असला तर ती पूर्णवर्ग संख्या असू शकते. असतेच असं नाही, असू शकते. क्लिअर आहे. चलो सेम टाईपचं आपलं पुढचं गणित. 35चा वर्ग करा. 35चा वर्ग सरळ सरळ 5चा वर्ग 25 बरोबर. 3 गुणुले 3च्या पुढची संख्या 4, 3 चौक 12, की त्याला उत्तर 1225. सोपं आहे. अजून एखाद्या थोडीशी मोठी संख्या 100च्या प्लस 115चा वर्ग. 115चा वर्ग एकक स्थानी काय आहे 5 बरोबर. 5चा वर्ग मांडून घ्या 25. इथं राहिले किती 11. 11 गुणले 11च्या पुढची संख्या 12, 11 गुणले 12 132, की त्याला उत्तर 13225. ठीक आहे मित्रांनो. सो ही पहिली ट्रिक आपण या ठिकाणी पाहिली की एकक स्थानी जर 5 असला तर ती वर्ग कसा करायचा ह्याची मेथड आपण या ठिकाणी पाहिली. खूप छोटी छोटी ट्रिक आहे. तुम्ही पण 5च्या सगळ्या संख्या याच्यातून ट्राय करू शकता. एकक स्थानी 5 असलेल्या कुठलीही संख्येचा वर्ग तुम्ही काढू शकता. क्लिअर आहे. आय होप की सगळ्यांना पहिली ट्रिक क्लिअर झाली असेल, समजली असेल. आता आपण पुढची ट्रिक पाहू की 5च्या व्यतिरिक्त जर कोणत्या संख्या आल्या तर त्यांचा वर्ग कसा करायचा. ठीक आहे. सो त्याला नाव दिलं सूत्राचा वापर करून कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग. मग सूत्र कोणतं, यांनी सूत्र वापरलं आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर. ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग बरोबर. हे माहिती आपल्या सगळ्यांना. आता हे सूत्र आपण वापरू. सूत्र पाठ जरी नसलं किंवा डायरेक्टली कसं वापरलं हे जरी कळलं नसलं तरी पण स्टेप्स लक्षात ठेवा. स्टेप काय करतोय, काय करायचं आहे 39चा वर्ग. 39चा वर्ग पहिल्या स्टेपला काय करा 9चा वर्ग मांडून घ्या. 9 9 81, हातचे आले 8, 8 हातचे. समजण्यासाठी सगळं एकदम क्लिअर लिहितोय. ठीक आहे. पुढच्या स्टेपला काय करा ह्या दोघांचा गुणाकार करा. किती आला, किती आला गुणाकार 9 त्रिक 27 बरोबर. 27ची दुप्पट करा. काय बोललो 9 त्रिक 27, 27ची दुप्पट करा. 27ची दुप्पट आली 54, 58 आणि 54 किती झाले 62, 62शी 2 मांडा, हातचे आले 6. क्लिअर आहे. आणि तिसऱ्या स्टेपला काय करा 3चा वर्ग करा. 3चा वर्ग 9 बरोबर. त्या 9मध्ये हे हातचे 6 मिळवा, किती आले 15. क्लिअर आहे. परत एकदा सांगतो स्टेप बाय स्टेप. पहिली स्टेप काय केली आपण 9चा वर्ग केला 81, 1 लिहून घेतला 8 हातचे. दुसऱ्या स्टेपला काय केलं आपण 3 गुणिले 9 27 आलं. 27ची परत दुप्पट केली 54 आली. दुप्पट का केली 2ab. बोललो ना मी ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण हा वर्ग करतोय बरोबर आहे. फॉर्म्युल्यानुसार कसं केलं जरी समजलं नाही तरी ह्या स्टेप्स लक्षात ठेवा. 54मध्ये हे 8 हातचे मिळवले, किती आलं आपलं उत्तर 62. 62शी 2 मांडले आपण 6 हातचे बरोबर. इथे 2 मांडले 6 हातचे. तिसऱ्या स्टेपला आपण काय केलं इकडचा 3चा वर्ग. 3चा वर्ग किती आला 9. 9मध्ये हे 6 हातचे मिळवले, किती आलं 15. ते 15 इथे लिहून घेतले. सोपं आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचं गणित पाहू आपण, त्यात क्लिअर होईल. ओके. काय दिलं इथं 28चा वर्ग करा. 28चा वर्ग कसं करणार एकक स्थानचा वर्ग करा. 8चा वर्ग करा 64, 64शी 4 हातचे आले 6. आता ह्या दोघांचा गुणाकार करा. 8 दुने 16, त्याची दुप्पट करा. 16 दुने 32, 32मध्ये आता हे 6 मिळवा, किती झाले 38. 38शी इथं किती मांडायचे 8, हातचे आले 3. सोपी आहे प्रोसेस. आता पुढची राहिलेला अंक एकक स्थानचा अंक सोडून राहिलेला अंक कोणता आहे 2 बरोबर. ते 2चा वर्ग करा. 2चा वर्ग 4, 4मध्ये हे 3 मिळवा, किती झाले 7, किती आलं उत्तर 784. अवघड आहे का काही. अजून पुढचं पाहू 42चा वर्ग. ओके. 42चा वर्ग
काय करा, एकक स्थानचा अंक 2, 2चा वर्ग करा 4. इथे काय हातचा यायचा संबंध नाही, बरोबर. डायरेक्ट 2चा वर्ग 4, एकांकी संख्या चाली. आता 4 आणि 2 दोघांचा गुणाकार करा. 4 दुने 8, त्याची दुप्पट करा. 8 दुने 16, 16शी इथं मांडणार आपण 6, हातचा आला 1. क्लिअर आहे. आता राहिलेला अंक 4, 4चा वर्ग करा. 4चा वर्ग 16, 16मध्ये हे 1 मिळवा, किती झाले 17. किती आलं उत्तर 1764. सोप्पं आहे. 42चा वर्ग किती आला 1764. अजून एखादं पाहू, सेम मेथड. 58चा वर्ग. 58चा वर्ग कसा करणार, एकक स्थानचा अंक 8, 8चा वर्ग करा 64, 64शी 4, हातचे आले 6, दोघांचा गुणाकार करा. 8 पंचे 40, 40ची दुप्पट 80, 80मध्ये 6 मिळवले 86, 86शी 6, हातचे आले 8. क्लिअर आहे. आता राहिलेला अंक त्याचा काय 5, 5चा वर्ग करा. 5चा वर्ग 25, 25मध्ये 8 मिळवा, किती आले 25 आणि 8 33. किती आलं उत्तर 3364. क्लिअर आहे, समजते सगळ्यांना. आणखीन एक बघू सेम टाईपचं. 2 मेथड पाहिलं आपण, दुसरी मेथड पाहतो. एकक स्थानी 5 असल्यावरती कसं करायचं ते एक आपण पाहिलं, आणि आता इथं बाकीच्या कुठल्याही कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा हे पाहतोय. कुठला फॉर्म्युला वापरून, a अधिक b ब्रॅकेट वर्ग, बरोबर. तर फॉर्म्युला कसा वापरला ते नाही समजलं तरी स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. 71चा वर्ग. 71चा वर्ग कसा, 1चा वर्ग, एकक स्थानचा अंक 1, 1चा वर्ग 1च, दोघांचा गुणाकार करा. 7 1 7, त्याची दुप्पट करा, किती आली 7 दुने 14, 14शी 4 मांडा, हातचा आला 1. आता राहिलेला अंक 7, 7चा वर्ग करा. 7चा वर्ग 7 7 49, 49मध्ये हे 1 मिळवा, किती आलं उत्तर 50. क्लिअर आहे, अवघड आहे का काही. सो अशा प्रकारे आपण 2 मेथड आतापर्यंत पाहिल्यात. पहिली मेथड एकक स्थानी 5 असला तर, दुसरी मेथड कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग a अधिक bचा वर्ग ह्या फॉर्म्युल्याने करायचा. क्लिअर आहे. आता आणखीन एक तिसरी मेथड पाहू आपण या ठिकाणी. भरपूर साऱ्या ट्रिक्स, भरपूर साऱ्या मेथड भेटतील, पण त्यातल्या त्यात ज्या सगळ्या गणितांना उपयोगी पडतील अशा मेथड मी या ठिकाणी घेऊन आलो आहे. सो 100 पाया मानून वर्ग करण्याची पद्धत. 100च्या थोड्याशा आसपासच्या ज्या संख्या आहेत ना, म्हणजे थोड्याशा प्लसमध्ये किंवा थोडंसं मायनसमध्ये 100पेक्षा, त्यांचा वर्ग कसं करायचा आपण हे इथं पाहू. आता पहिला दिला 112चा वर्ग. 112चा वर्ग समजण्यासाठी आहे ना, आता मांडणी कशी करायची, मी मांडतो तसंच मांडायचं, मध्ये एक रेष आखली. ठीक आहे. आता मला सांगा, 100पेक्षा ही संख्या मोठी आहे का लहान आहे? मोठी आहे, बरोबर. 100पेक्षा कितीने मोठी आहे? 100 अधिक 12, 12ने मोठी आहे, बरोबर. मग त्या संख्येमध्ये 12 मिळवा. 112मध्ये 12 मिळवा. क्लिअर आहे काय सांगितलं? 100पेक्षा काय आहे, मोठी आहे. कितीने मोठी आहे? 12ने मोठी आहे, म्हणून 12 मिळवा. आता जर 100पेक्षा लहान असते तर काय केलं असतं? कितीने लहान आहे तेवढे वजा केले असते. क्लिअर आहे. पुढचं गणित आल्यानंतर कळलं आपल्याला ते. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, 100पेक्षा कितीने मोठी आहे? 12ने मोठी आहे, म्हणून 12 मिळवले. आता इकडे काय करा, 12चा वर्ग करा. क्लिअर आहे, लिहून घ्या. इकडे किती आलं, 112 आणि 12 124, 12चा वर्ग 144. आता फक्त एक गंमत लक्षात घ्यायची, जर 100 असेल ना, 100 जर पाया मानलेला असेल तर इकडे फक्त 2च अंक घ्यायचे. 1000 जर पाया मानला असेल ना तर इकडे 3 अंक घ्यायचे. 10,000 जर पाया मानला असेल ना तर इकडं 4 अंक घ्यायचे. क्लिअर आहे. आता काय करायचं, 2च अंक घ्यायचे, बरोबर, कारण आपण पाया काय मानला आहे 100, 2 शून्य आहेत, म्हणून इथं 2 अंक घ्यायचे. पुढचा जो अंक आहे ना इथं वर्गातला, तो इकडे ॲड करायचा, इकडच्या एकक स्थानामध्ये ॲड करायचा. ठीक आहे. म्हणजे 4मध्ये 1 मिळवला, किती झालं रे इकडं 125, आणि पुढं 44 आहेच तशी लिहून द्या. हा झाला तुमचा 112चा वर्ग. अवघड होतं का काही समजायला? बरोबर. फक्त स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा आपण कसं करतोय ते. परत एकदा सांगतो काय केलं. 112 100पेक्षा कितीने जास्त आहेत? 100पेक्षा मोठे आहेत, बरोबर, म्हणून अधिक करायचं. कितीने मोठे आहेत? 12ने मोठे आहेत, म्हणून 12चा अधिक करायचे. त्याच्यामध्ये 112 हे 100पेक्षा 12ने मोठे आहेत, म्हणून त्याच्यामध्ये परत 12 मिळवले. 112 अधिक 12. इकडच्या साईडला काय घेतलं, कितीने मोठे आहेत? 12ने मोठे आहेत, म्हणून 12चा वर्ग घेतला. आता काय सांगितलं, पाया जर 100 असेल तर काय करायचं आहे, 2च अंक ठेवायचे, तिसरा अंक इकडे ॲड करायचा आहे. क्लिअर आहे.
अडचण आहे का काही? ओके. सेम टाईप नेक्स्ट गणित 98चा वर्ग. काय करायचं आता? 98चा वर्ग. हे काय आहेत बरं? 100पेक्षा मोठे आहेत का लहान आहेत? 100पेक्षा लहान आहेत, बरोबर. 98 काय आहेत? 100पेक्षा लहान आहेत. आता कसं करणार? 100पेक्षा कितीने लहान आहेत? 2ने लहान आहेत. मग 2 त्याच्यातून काय करा? वजा करा. 100पेक्षा कितीने लहान आहेत? 2ने लहान आहेत, म्हणून 2 काय करा? त्याच्यातून वजा करा. आणि इकडे काय करा? त्याच 2चा वर्ग घ्या. ठीक आहे. 98तून 2 गेले, किती राहिले इकडं? 96. इकडं किती आले? 4. पण काय सांगितलंय? पाया जर 100 मानला असला तर इकडे किती अंक पाहिजेत? 2 अंक पाहिजेत, बरोबर. कमी पण नाही, जास्त पण नाही. मग 4ला कसं लिहा? 04 लिहा. झाले 2 अंक. क्लिअर आहे? हेच झालं तुमचं उत्तर. लिहा एकत्रितपणे 9604. सोपी आहे मेथड, अवघड आहे का काही? फक्त काय करायचं तुम्हाला? 112 होतं मागच्या गणितात, म्हणून ते 12ने जास्त आहेत म्हणून अधिक 12 करायचं. इकडं 12चा वर्ग घ्यायचा. इथं 98 आहेत, 2ने कमी आहेत, बरोबर. म्हणून इथं वजा 2 घ्यायचं. 98मधून पुन्हा वजा 2 आणि इकडं 2चा वर्ग घ्यायचा. बाकी मांडणी कशी करायची सांगितले तुम्हाला. 2 शून्य 100 पाया, म्हणून इथं 2 अंकी आली पाहिजे संख्या. 3 अंकी आली तर 1 अंक पुढे ॲड करायचा. 1 अंकी आली तर 1 शून्य ॲड करायचा. क्लिअर आहे? समजतंय? ठीक आहे. अजून एक गणित पाहू. 108चा वर्ग. काय विचारलं आता? 108चा वर्ग करा. 108चा वर्ग. 108 आता 100पेक्षा मोठे आहेत म्हणून अधिक करणार. कितीने अधिक? 8ने अधिक, म्हणून 108 अधिक 8. इकडं काय घेणार? 8चा वर्ग घेणार. 108 अधिक 8 किती झाले? 116. इकडं 8चा वर्ग किती झाला? 64. किती आलं रे? 116 64. 11,664. अवघड आहे का काही? एकदम सिंपल वे आहे. ओके. नेक्स्ट गणित 92चा वर्ग. काय कमी आहेत का मोठे आहेत? 100पेक्षा कमी आहेत, बरोबर. कितीने कमी आहेत? 8ने कमी आहे, म्हणून 8 वजा करा. पुढं काय करा? 8चा वर्ग करा. 92मधून 8 गेले, किती राहिले? 84. 8चा वर्ग 64. किती वेळ लागला? हार्डली 5-6 सेकंदात होतं आहे, बरोबर. सो ह्या ट्रिक ज्या काय आहेत त्या एकदम परफेक्ट करून घ्या. काय काय पाहिलं आपण आत्तापर्यंत? एकक स्थानी 5 असताना पाहिलं. ए अधिक बीचा वर्ग ह्या फॉर्म्युलाचा वापर करून कोणत्याही 2 अंकीचा वर्ग कसा काढायचा हे पाहिलं. आणि तिसरी मेथड पाहिली आपण 100 पाया मानून, बरोबर आहे. आता एक पुढच्या गणितात आपण चौथी मेथड पाहू की 1000 पाया मानून. आता हे 100, 1000, 10,000 हे किती पण पाया मानून तुम्ही सेम मेथडने जाऊ शकता. फक्त गंमत काय होणार? इथं किती अंक घ्यायचे? 2च. तिसरा आला इकडे ॲड करायचा. 1च आला तर 1 शून्य ॲड करायचा. क्लिअर आहे? चलो आगे. नेक्स्ट एक्झाम्पल 996चा वर्ग. 996चा वर्ग. काय करा? 996 पाया काय मानलाय? 1000 मानलाय. 1000पेक्षा लहान आहेत का मोठे आहेत? 1000पेक्षा लहान आहेत. कितीने लहान आहेत? 4ने, बरोबर. सो काय करा? वजा 4 करा. आणि इकडं काय करा? 4चा वर्ग करा. क्लिअर आहे? ओके. आता काय आलं बरं इकडं? 996मधून 4 गेले, 992. इकडे 4चा वर्ग 16. पण सांगितलं होतं मी तुम्हाला मागच्या टाईपमध्ये की 100 पाया मानला 2 घरं 2 अंक. आता 1000 पाया आहे 3 शून्य म्हटल्यावर 3 अंक. इथं तर 16 2च अंक झाले. एक काय वाढवणार? शून्य वाढवावं लागणार. क्लिअर आहे? किती आलं उत्तर मग आपलं? 992,016. 9,92,016. क्लिअर आहे? कितीचा वर्ग आला? 996चा वर्ग. किती वेळ लागला? हार्डली एक 10 ते 11 सेकंदामध्ये सॉल्व्ह होते. आणि ते पण आता आपण स्टेप बाय स्टेप इथे एक्झिक्यूट करतोय म्हणून वेळ लागतोय. एक्झाममध्ये तुम्हाला याच्यापेक्षा पण फास्ट होणार आहे. क्लिअर आहे? काय अडचण आहे का? चलो नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल 992चा वर्ग. 992चा वर्ग काय रे? हे पण 1000पेक्षा काय आहेत? लहान आहेत, बरोबर. कितीने लहान आहेत? 8ने लहान आहेत. 1000पेक्षा कितीने लहान आहे? 8ने लहान आहेत. मग काय करा? 992 वजा कितीने लहान आहेत? 8ने लहान आहेत, म्हणून वजा 8. आणि इकडे काय करणार आपण? 8चा वर्ग. क्लिअर आहे? सोडवा. 992मधून 8 गेले, 984. बरोबर आहे. 8चा वर्ग 64. अंक किती झाले? 2च. 1000 पाया म्हणल्यावर किती अंक पाहिजे? 3 अंक. 1 शून्य
वाढवून द्या आणि एकत्र लिहा. किती झालं? 984 064. हा कशाचा वर्ग झाला? 992चा वर्ग झाला. बरोबर आहे? जमतं आहे? नेक्स्ट 990चा वर्ग. काय लहान आहेत का मोठे आहेत? अरे सगळ्या लहानच संख्या टाकल्या त्यांनी. ठीक आहे, पुढच्या गणितात असतील. ह्या काय 1000पेक्षा काय लहान आहे? 990चा वर्ग 1000पेक्षा लहान आहे. कितीने लहान आहे? 10ने लहान आहे. सो 990 वजा 10 करा आणि इकडे काय घ्या? 10चा वर्ग घ्या. क्लिअर आहे? 990मधून 10 गेले, किती राहिले? 980. 10चा वर्ग 100. ऑलरेडी 3 अंक आलेत. काय करायची गरज आहे का? फक्त काय करा? एकत्रित लिहा. 980 100. कशाचा वर्ग झाला? 990चा वर्ग. क्लिअर आहे? सोपं आहे. चला पुढचं गणित. ओके, इथं आल्या मोठ्या संख्या. 1008चा वर्ग. 1008चा वर्ग काय करा? 1008 1000पेक्षा कितीने जास्त आहेत? 8ने जास्त आहे म्हणून अधिक 8 करा. इकडे काय करा? 8चा वर्ग घ्या. 1008 आणि 8 किती झाले? 1016. 8चा वर्ग किती झाला? 64. आता 2च घरं झालेत म्हणून तिसरं घर म्हणून 0 द्या, कारण पाया काय आहे? 1000. बरोबर आहे? पुढच्या स्टेपला एकत्र लिहा. 10 16 064. अवघड आहे का काही? जमतं आहे? अजून एखादं गणित. चलो नेक्स्ट 1014चा वर्ग. थोडं फास्ट आणखी फास्ट स्टेप स्किप करायच्या. 1014चा वर्ग 1014 अधिक 14 बरोबर, आणि इकडं 14चा वर्ग. सोपं आहे. किती आलं? 1014 आणि 14 1028 आणि 14चा वर्ग 196. किती वेळ लागला? सोपं आहे. नेक्स्ट 1004चा वर्ग. 1004चा वर्ग कसं करणार? 1004 अधिक 4, कारण 1000पेक्षा 4ने जास्त आहे. तिकडे 4चा वर्ग काय होणार? 1008. 4चा वर्ग 16, पण 3 अंक पाहिजेत म्हणून 1 0 दिला. सोपं आहे. जमतं आहे? ओके. नेक्स्ट चुकलं काय याच्यात? काय 1004चा वर्ग 1008 016. बरोबर आहे? आय थिंक हे शेवटचं गणित आहे. थोडंसं फास्ट झालं. फास्टमध्ये आपण रिव्हिजन करूया. फास्ट म्हणजे असं एवढं काय नाहीच आहे. सगळ्या गणितांची आपण रिव्हिजन करू एकदा. जागा आहे आपल्याकडे इथं. एकक स्थानी 5 असल्यावरती त्याचा वर्ग 45चा वर्ग काय करणार? 5चा वर्ग 25 मांडून घ्या. 4 गुणिले 5 4च्या पुढची संख्या बरोबर 20. हा झाला एकक स्थानी 5 असताना करायची वर्गाची पद्धत. दुसरं कोणतं? समजा 63चा वर्ग काय करा? एकक स्थानचा वर्ग 3चा वर्ग 9. दोघांचा गुणाकार करा. 6 त्रिक 18 18 दुने 36 36शी 6 हातचे आले 3. पर 6चा वर्ग किती? 36. 36 अधिक 3 36मध्ये हे 3 मिळवा. किती आले? 39. किती झाला? हा झाला आपला 63चा वर्ग 3969. 2 मेथड झाल्या. तिसरी मेथड पाहिली आपण कोणती? तिसरी मेथड पाहिली 100 पाया मानून बरोबर. समजा 109चा वर्ग कसा काढणार? 109मध्ये 9 मिळवा. किती झाले? 118 आणि 9चा वर्ग 81 बरोबर आहे. आणि 1000 पाया मानून कसं काढायचं ते आपण या ठिकाणी पाहिलं. सो मित्रांनो, ह्या पद्धती एकदम सिंपल आहेत, मस्त आहेत. याच्या व्यतिरिक्त एक कन्सेप्ट ॲड करतो फक्त इथं. जागा करू आपण थोडीशी. दशांश अपूर्णांकाची जर आपल्याला हे काढायचे असले, पुढच्या लेक्चर्समध्ये येईलच आपल्याला. समजा दशांश अपूर्णांकाचा वर्ग बरोबर. तर एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा, दशांश अपूर्णांकाचा आपण ज्यावेळेस वर्ग करतो त्यावेळेस दशांश अपूर्णांकामध्ये काय होतं? दशांश चिन्हानंतरचे जे घरं आहेत ना त्याची संख्या दुप्पट होते. दशांश चिन्हानंतरच्या घरांची संख्या काय होते? दुप्पट होते. फॉर एक्झाम्पल 1.2चा वर्ग काय करा? 12चा वर्ग करा. किती आला? 144. दशांश चिन्हानंतर इथं एक घर आहे, एका घराचं काय होणार? 2 घर. हे लक्षात राहू द्या. 0.003चा वर्ग 3चा वर्ग माहिती आहे आपल्याला 9. दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत? 3 घरं. 3 घरांचे किती होणार? इथं 6 घरं. 1 2 3 4 5 6. इथे एक दशांश चिन्ह. क्लिअर आहे? म्हणजे वर्ग करत असताना दशांश चिन्हामध्ये, दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हानंतरच्या घरांची संख्या काय होते? दुप्पट होते. जसं हे लॉजिक दशांश अपूर्णांकाला अप्लाय होतं, सेम असंच लॉजिक कशाला अप्लाय होतं?
एकक स्थानी असणाऱ्या शून्यांना. एका शून्याचा काय होतो 2 शून्य, 2 शून्यांचे काय होणार 4 शून्य, बरोबर. वर्ग करताना काय होतं, समजा 10चा वर्ग किती येणार 100, 20चा वर्ग किती येणार 400, 200चा वर्ग किती येणार 2चा वर्ग 4, 2 शून्याचे किती झाले 4 शून्य. क्लिअर आहे. सो वर्ग करत असताना काय होतं, शून्यांची संख्या दुप्पट होते, दशांश चिन्हानंतरच्या घरांची संख्या दुप्पट होते. हे लॉजिक लक्षात ठेवा. आता ह्याचा डायरेक्ट उपयोग आपल्याला कुठं होतो, ह्याचा होतो, याचा फारसा होत नाही, पण याचा रिवर्स उपयोग होतो. रिवर्स उपयोग कसा होतो की वर्ग करताना संख्या दुप्पट होते, म्हणजे वर्गमूळ काढताना संख्या काय होणार निम्मी होणार. वर्गमूळ काढताना संख्या काय होणार निम्मी होणार. ह्या लेक्चरच्या एंडला फक्त एवढी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, जी की पुढच्या लेक्चर्समध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. सो 4 मेथड आपण या ठिकाणी पाहिल्यात पहिल्या लेक्चरमध्ये. पहिलं लेक्चर या ठिकाणी संपतं आहे. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण वर्गमूळ कसं काढायचं याची जे काही ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स पाहू, म्हणजे एकक स्थानी 25 आल्यावरती किंवा निव्वळ अंदाजे वर्गमूळ कसं काढायचं ते पाहू. आणि तिसरं जे काही लेक्चर असणार आहे ते थोडंसं सिम्प्लिफिकेशन टाईपमध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण थोडेसे ॲडव्हान्स नाही म्हणू शकत, पण सिम्प्लिफिकेशन वर्गमुळाच्या किंवा वर्गाच्या टाईपमध्ये जे काय सिम्प्लिफिकेशन आहे ते गणित आपण पाहणार आहे. सो थोडंसं ह्याची पण प्रॅक्टिस करा. दशांश अपूर्णांकाचा वर्ग कसा करायचा, मेथड सगळ्या सेमच आहे. तुम्हाला सांगितलं 0.98चा वर्ग करा, 0.98चा वर्ग, 98चा वर्ग कसा काढतो आपण, 98 100पेक्षा लहान आहे बरोबर, की तिने 2ने, म्हणून 98तून 2 गेले 96 प्लस 2चा वर्ग 4, पण 100 पाया म्हणून काय केलं आपण इथं 0 वाढवला, आणि दशांशानंतर 2 घरं आहे म्हणून इथं किती झाले 1 2 3 4 घरं झाले. सो अशाच सगळ्या ट्रिक आपल्याला दशांश अपूर्णांकाला सुद्धा अप्लाय करायच्या आहेत. फक्त तिथे ॲडिशनल गोष्ट कोणती होते, दशांश चिन्हानंतरच्या घरांची संख्या काय होते दुप्पट होते. एवढं फक्त लक्षात राहू द्या. हे पहिलं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वर्गमूळ काढण्याच्या पद्धती सुरू करू.